वा मस्त जेवण. दीपेश काय बोलतो? मला आग्रहाचं घ्यावंच लागेल थोडंसं. मी मला काय मला सगळ्यांना कळतं. अहो किती वाढलाय तुम्ही घ्यावं लागेल. मला आवडलं किती वाढलाय तुम्ही तुम्हाला घ्यावं लागेल. अगं बायको म्हण आता. अगं बायको खा जरा. आणि ही ती गाडी मी वाढले. ही वाढले. केळकरांकडे लग्न झालं वाढले. केळकर काहीच खात नाही. केळकर कुठे म्हणण्या केळकर काय आंबे जास्त भारी भारी खाते ते डार्क खिचडी खरलेली डार्क खिचडी खायची. आपल्याला कसं चांगलं लागतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा चौथा ब्लॉग आणि चौथा ब्लॉग सुद्धा सुपर एंटरटेनिंग आहे. तर लक्षात ठेवा, हा सुद्धा ब्लॉग पूर्ण बघा आणि असाच एंटरटेनिंग ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी कोणाचं आहे. येस, तर ब्लॉग पूर्ण बघा. आपण काय वेगळं आई लहानपणी काय बोलायचीस? बॉक्स मध्ये कसं आहे की नाही? म्याव 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 म्याव. हम चले मजा द्या तिला मजा द्या. डोळे चांगले सर. आजोबा परत दाखव. आपले आजोबा कानात अडकवलं तिला कळलंच नाही. तिला असं वाटलं अरे हात लावले. अरे हसली, स्माइल दिली कॅमेराकडे तिने. खरं तर तुम्ही बघून कंटाळाल, पण आम्ही खाऊन कंटाळलो नाही. ती म्हणजे हीच गोष्ट म्हणजे आंबा. नंतर मग तुम्ही पाहिलं असेल की इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर सगळीकडे साऊथ इंडियन कॉस्ट्युम घालून रमा अक्षय नावाचा आम्ही जे काही शूट केलं त्याची तयारी आम्ही सुरू केली. मी, सुदीप, सायली आणि साधना हिने. खरं तर आज आमचं फोटोशूट आहे आणि व्हिडिओ शूट आहे ते करतोय आम्ही. पावसाच्या मुळे मध्ये हे विघ्न येतात, पण तुम्ही बघत असाल तर कॅमेरा माझ्याकडे, लेन्स माझ्याकडे. तुम्हाला वाटत असेल कॉपी मागं, पण ही लेन्स आहे खरी ओरिजिनल. कॅमेरामन स्वतःचा मोबाईल. हा आहे आमचा कॅमेरामन इथे, ज्याच्या हातात आहे त्याचा मोबाईल, आणि हा इथे छान मस्त कॅमेरा सोडून हा स्वतःच्या मोबाईलवर आमचं फोटोशूट सोडून हे फोटोशूट करतोय. पाणी पितो. अक्षयच्या तोंडचं पाणी पडल्यामुळे अक्षय पाणी पितोय. अक्षय तुला गाव कोण नाही बोललं? फरक पडत माझी. सुदीप, तुझ्या फोटोची तारीफ बघ. सॉरी, कॅमेराची. तुझा हा कॅमेरा उपयोगाचा नाही, तिला तो कॅमेरा आवडला. व्हिडिओ मध्ये आलंय, तू पण साक्षीदार आहेस. EMI चालू आहे. फोन घेऊन. मग छान फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही निघालो कड्यावरच्या गणपतीला. दापोलीत हा अतिशय सुंदर गणपती, प्राचीन गणपती आहे, तो बघण्यासाठी आम्ही सगळे निघालो सुदीपच्या गाडीतनं. तुम्हाला वाटत असेल हा बकरीचा आवाज यांचा आहे, पण ही आमची बकरी.
त्या पण पळाल्या. नको अजून बरं. खरं तर कड्यावरच्या गणपतीला गेल्यानंतर तिकडे प्रचंड पाऊस असल्यामुळे शूट करता आलं नाही, पण आम्ही नंतर सुदीपच्या घरी गेलो. तिकडे पहिल्यांदा लग्नानंतर गेल्यामुळे सुदीपच्या आईने आमचं खूपच कमालीचं आदरातिथ्य केलं आणि पाहुण्यांचं स्वागत सगळ्यांचं अगदी घरच्याप्रमाणे केलं. तर सुदीपप्रमाणेच त्याची आईसुद्धा इतकी कमाल आहे की काकूना म्हटलं म्हणून सुदीप इतका छान आणि गोड तुमच्यामुळे झाला. त्याच्यानंतर काय नेहमीचा कार्यक्रम आंबे आणि आंबे, ते काही सुटत नसतं. हो रे. खरं तर हा आंबा नाहीये, हा पपई बनायचं होतं लहानपणी, याला पण घरच्यांच्या प्रेशरमुळे आंबा झाला. काय काय हो कळवणार. तुम्ही छान आमचे ब्लॉग बघता ना. हो ना, म्हणून मी हिला सोडलं नाही. ही गाण्याचा कार्यक्रम. मग सुदीप तुला सांगायची गरज नाहीये. मग सवय होईल. तुम्हाला जे आवडेल ते. आम्ही साधना तो रमा म्हणतो, कधी साधना म्हणतो. तुम्हाला कोणतं आवडतं? पप्पा आणि काय मला रमा छान. बस मग रमा म्हणा, रमा म्हणा. ऍक्च्युली सगळ्यांच्या डोक्यामध्ये रमाच म्हटली रमा. आणि खरं तर दापोलीला गुड बाय करत आम्ही निघालो सावंतवाडीच्या वाटेकडे. आणि रस्त्यात आमची भांडणं सुरू होती की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काय फरक आहे. पण लगेच दिसू लागला मला तो फरक की इतका सुंदर घाट, तो आंबा घाट आणि ह्या सगळ्या गोष्टी, समोर आलेलं धुकं, पाऊस, अतिशय कमाल वातावरण होतं. आणि त्या कमाल वातावरणात जिकडे खायला थांबलो तिथे आमच्या जावयांना म्हणजे हेमंतला आवडतात त्या मांजरी आणि आम्हाला आवडतात त्या आंबे. हात कापेल, तोंड कापेल, जीभ कापेल, पण हात नाही कापणार. वा. खरं तर खूप ट्रॅव्हल केल्यानंतर सावंतवाडीत साधनाच्या घरी गेल्यानंतर आम्ही शूट करायचं ठरवलं होतं. पण इतक्या दमल्यानंतर मी मोबाईल बाजूला ठेवला. तिथे नेटवर्क नव्हतं, पाऊस होता खूप, त्यामुळे मोबाईल घेऊ शकत पण नव्हतो आणि दमलो पण होतो. त्यामुळे लगेच जाऊन झोपलो, खाल्लं प्यायलं. सावंतवाडी खरं तर मी फार शूट करू शकलो नाहीये, पण मी जसं म्हटलं की गणपतीत जाणार आहे यावर्षी पहिल्यांदा कोकणात, तेव्हा मी हे सगळं शूट करणार आहे. हाय गाइस, अभी हम आए हैं सावंतवाड़ी. तो अभी आए हैं सावंतवाड़ी, तो आए हैं सावंतवाड़ी, तो दिखाओ सावंतवाड़ी. हाय गाइस, ये है घनदाट जंगल और इसमें है सबका मंगल. गाऊन दाखवणार. गाऊन दाखवणार आता. हाँ गाऊन दाखवणार. जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, इसलिए हाफ पैंट पहनी है. ये देखो, ई है हाफ पैंट, ई है अक्षर और ये घनदाट जंगल. ई है स्टीम, ई फॉर स्टीम, और ये है हमारी स्टीम. बस कट करो. गंजीफा हा पत्त्यांचा चारपट डिफिकल्ट लावतो. खेळ जसं सोंगड्यांचा खेळ असतो, गंजीफा हा एक खेळ आहे. नाही खेळताना तरी त्याच्यात घेऊन ठेवा. या चित्राचा अर्थ तुम्ही विचारलात ना काका, तुम्ही सांगा या चित्राचा अर्थ काय. हा, आपण ज्याला ओढणाऱ्या लहान मुलांच्या विनोदी कथेमध्ये किंवा त्या काय ती शौर्य कथा असतात त्याच्यामध्ये तो स्पायडरमॅन बघतो, तो खरा स्पायडरमॅन नसून हा अडकलेला खरा स्पायडरमॅन आहे.
जोक चांगला आहे पण मला नाही हसायला. जय शंभू. सेम श्रद्धा करते. अरे हे बघ श्रद्धा तुझ्यासारखं हे तुझ्यासारखं हात पाय लगेच वर. करणारच हे बघ हे मूग हे मस्त आहे, खूप गोड आहे. हे कितीला आहे? 200. हे बघा साधन या बघ चपटा डोकं. सुंदर आपण घेऊन आहे मुलांचा. लावू कसं श्रद्धा? हे रागाने दुसरा मारू शकतेस तू. येतं का खेळता तरी येतं का? किती वेळा हरवलंय मी तुला? अरे एकदा पण नाही हरवलेस. हरवलंय एकदाही नाही हरवलेस. एकदाही नाही. विसरलाय, परत दाखवते तुला. चल श्रद्धा छान दिसतेस. त्याच्यावर केलं दादा आहे. तोच दादा आहे. तोच छान दिसते. तू आहेस. अरे हेमंत, हे त्याने स्वतःला खेळायला घेतलेले. हेमंतने ऑफिसच्या इथे ठेवले त्याने. असं मस्त आहे. तो लहानपणी कंडक्टर बनायचा होता, ते नाही बनला तर त्याच्यासाठी त्याने ते घेतलं. हेमंत, ते खवणीचं काय झालं? नाही बोलते. घे ना ग खवणे. असं काय करते? घे ना खवणे. माझ्या सासऱ्यांनी सागाची बनवून दिली, मला तीच आवडली. मग ह्याचे तर बाबा आहेत ते, मग ह्याला नाही आवडले का? हे मोठा ट्रक वगैरे काय नाही. एक नंबर आई आईला काल ताप आला होता, पण आज तिने सगळ्यांना ताप आणलाय. आई खेळते. घ्यायचा घाबरले ना मी. तू काय घेतेस फायनली? त्याला हवीच आहे वेळी, जो तो स्वतः खवडणार नाहीये, खवडायला बसणारे मीच. तुझी काळजी तू आहेस खरी खवड्या खाली बसायला नको म्हणून. खवण्या खवीस तूच आहेस. बायकांबरोबरचं शॉपिंग कसं वाटतंय? हे लाकडी खेळणी घेणं झाले, पण माझं खेळणं झालंय. जे खेळणं खूप पूर्वी घेतलं होतं आणि नंतर वापरात येत नाही तसं झालं. हे बघा खेळणं बसलंय गपचूप. एक स्टूल पकडलंय आणि खेळणं मस्त पंखा पकडून बसलेलं आहे. मला माझे फॅन नेहमी माझ्या मागे लागतात. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग सुद्धा आवडला असेल, तर प्लीज कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा ब्लॉग जो आहे तो सुद्धा इंटरेस्टिंग आहे. साधनाने गाणं म्हटलेलं आहे, तिच्या बाबांनी गाणं म्हटलेलं आहे. सॉरी, आपण गाणं म्हणतो, ते गातात, कारण ते सुंदर गाणार आहेत. सो त्यांनी गाणं गायलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तर काही नाही, आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.